मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अधिराज म्हणत असतो की आयडे, तू माझ्याशी असं का वागत आहेस तुटक? तू माझ्याशी बोलत देखील नाहीस. त्याच वेळेला विमल म्हणते की माझा लेक माझा राहिला नाही आणि मी या घराला वाचवण्यासाठी पुढे आहे, तर तो माझ्याबरोबर नाही आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की नाही आयडे, असं काहीच नाही आहे. तर तू मागितलास तर मी माझा जीव पण तुझ्यासाठी देईन, पण तू असं का करतेस? त्याच वेळेला आता ती म्हणते की मग मी काय करू? अरे, मी त्या पाहुणीला वचन दिलं होतं देवीच्या साक्षीने की तुझं तिच्या संग लगीन लावून देईल. पण काय केलं? त्याच्यामुळे मला लग्न मोडावं लागलं ना, वचन मोडावं लागलं. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की अगं आयडे, आपल्याला वचन मोडण्याची काही गरज आहे? तू म्हणतेस की हे सगळं तू केलं आहेस, म्हणजे देवीने केलं आहे. पण मग माझं आणि मॅडमचं लग्न पण तर देवीच्या साक्षीने झालं. त्याचं आपण काय करायचं? असं सगळं तो म्हणत असतो. नंतर इथे नित्या ही सगळं आवरत असताना अधिराजने तिला थांबवलेला क्षण आठवतो. अधिराजने तिला सांगितलेलं असतं की तुम्ही देवीला कुठेही हलवू नका, माझी केली ती चूक तुम्ही करू नका. आणि हे आठवून आता ती म्हणत असते की नेमकं हे सगळं काय होतंय? अधिराज सगळं आठवण्याचा प्रयत्न करतो, पण मध्येच मग त्याच्याबरोबर काहीतरी घडतं. आणि मग आता मी काय करू? आमच्यामध्ये नेमकं काय आहे जे मला मदत करू शकेल? तरी ते जोगतीन ही नित्याला शिर्के पाटील वाड्यावर घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेला जोगतीन म्हणते की पोरी, काळजी करू नको, कधी ना कधी तुला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच सापडेल. तेव्हा ती म्हणते की माझ्या आणि जयदीपमधला एकच दुवा होता, ती म्हणजे माई. आता ती पण राहिली नाही. मग आता मी काय करू? मला खरंच काही कळत नाही. माझ्या जयदीपपर्यंत त्याचं सत्य कसं पोचणार हे कळत नाही. मग आता जोगतीन म्हणते की मी तुला इथे घेऊन आली आहे कारण इथे एक आशेचा किरण तुला दिसणार आहे. आणि पोरी, दिवसामागून रात्र जात असते आणि सकाळ उजाडत असते, म्हणून सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आता ती म्हणते की माई, सकाळ तर उजाडतच असते, पण मला आजकाल सकाळचाही अंधारच दिसायला लागलाय. काहीच दिसत नाही समोर, काय होणार काहीच कळत नाही. असं सगळं गौरी बोलून दाखवत असते. त्याच वेळेला आता माई तिला म्हणते की पोरी, अजिबात धीर सोडू नकोस. काही झालं तरीही तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच सापडतील आणि नक्कीच या सगळ्याचा उलगडा होणार, आणि म्हणूनच तुला मी इथे घेऊन आलेली आहे. त्याच वेळेला आता मागे वळून नित्या बघते, तेव्हा समोर तिला स्वामी दिसतात. आणि आता नित्यासमोर चंद्रसन स्वामी येऊन खुद्द हजर झालेले असतात. ते हसतच नित्याकडे बघत असतात. त्याच वेळेला आता नित्या ही त्यांच्याकडे बघत राहते आणि तिला ते कोण आहेत हे मात्र आठवायला आता कळत नसतं. नंतर इथे शालिनीला अंघोळ होऊन झाल्यानंतर त्रास व्हायला लागलेला असतो. ती म्हणते की मला हा सगळा त्रास कसा काय होते आणि माझ्या पायातलं कडं ते कुठे गेलं, सुरक्षा कवच कुठे गेलं, असं म्हणून ती आता घाबरत असते. त्याच वेळेला आता ती आजूबाजूला ते सगळं शोधते आणि घामाघूम व्हायला होतं. ती म्हणते की हे जर मला सापडलं नाही तर माझा मृत्यू निश्चित आहे, हे त्याने सांगितलं होतं. मग आता सगळं कपाट खाली करून ते शोधते, मात्र तिला काही सापडत नाही. ती म्हणते की कुठे गेले असेल आणि फाईल वगैरे सगळ्या कपाटांमध्ये ती ते सुरक्षा कवच शोधते, मात्र ते तिला कुठेच सापडत नाही. ती आता खूप घाबरते. बेडवर वगैरे सगळीकडे शोधायला लागते. तिचा श्वास आता कोंडत चाललेला असतो आणि ती खूप घाबरत असते. त्याच वेळेला तिला ते बेडच्या खाली दिसतं. मग आता बेडच्या खाली दिसल्यावर ती अगदी श्वास रोखत रोखत घ्यायला चाललेली असते, मात्र त्या हातापर्यंत पोचत नसतं आणि तिचा आता जीव अगदी गुदमरत चाललेला असतो. तेवढ्यात तिथे राजमा येते आणि राजमा बघते तर सगळी रूम ही एकदम इकडे तिकडे झालेली असते. आणि त्याच वेळेला ती हातातच तो तिच्या औषधांचा डब्बा घेऊन येते आणि द्यायला जाणार, तेवढ्यात म्हणते की जाऊ दे, कशाला देऊ हिला, हिला अशीच मरू दे, काय गरज आहे हिला हे सगळं देण्याची. त्याच वेळेला तिथून आता सोमा येतो आणि म्हणतो की अगं मॅडम साहेबांना काय झालं? तेव्हा ती म्हणते की त्यांना त्रास व्हायला आहे आणि ह्या गोळ्या त्यांना द्यायच्या होत्या. तेव्हा तो म्हणतो की अगं वाट कसली बघतेस, मग दे ना त्यांना लवकर. मग आता राजमा तिला गोळ्या देते आणि त्याच वेळेला शालिनीचा जीव जरासा भांड्यात पडतो. आता राजमा तिला पाणी घ्यायला जाते आणि नंतर शालिनी म्हणते की सोमा, माझा तो कडा. तेव्हा तो म्हणतो की काय, कसलं मॅडम साहेब, कुठे आहे? तेव्हा मग ती म्हणते की ते बघ, बेडच्या खाली बघ आहे तो. आणि मग बेडखाली तो कडा तो काढायला सांगते. नंतर आता शालिनी तो कडा पायात घालते आणि म्हणते की हे नेमकं सगळं काय घडलं माझ्यासोबत? माझ्यासाठी ही कुठल्या तरी संकटाची चाहूल तर नव्हती ना? आणि माझा शेवट जवळ आला आहे वगैरे असं तर काही झालं नाही आहे ना? नाही, आजपर्यंत मला मारायचं, अजून जन्माला यायचं आहे, असं सगळं ती स्वतःलाच बोलत असते.
तर इथे शिर्के पाटील वाड्यामध्ये स्वामी त्या झोपाळ्यावर बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता नित्याला ते म्हणतात की पोरी आठव, तुला मागच्या जन्मामध्ये गौरीच्या जन्मात मी मदत केली होती. त्याच वेळेला आता तिला आठवतं की चंद्रसेन स्वामींनी जयदीपचा मृत्यू होण्यापासून वाचवलेला असतो आणि प्रत्येक वेळेला गौरीला संकेत दिलेले असतात आणि त्यानंतर गौरीला त्यांनी कालचक्र देखील दिलेलं असतं आणि त्या चक्रानुसार गौरीला आता अधिराजचा जीव वाचवायचा असतो हे सगळं सांगितलेलं असतं. नंतर नित्याला आठवतं, ती म्हणते की हो मला आठवलं चंद्रसेन स्वामी. त्याच वेळेला ते हसतात आणि मग नित्या त्यांच्या पाया पडते आणि म्हणते की आता मी ओळखलं तुम्हाला चंद्रसेन स्वामी. तेव्हा ते म्हणतात की हे बघ, मला माहीत आहे मागच्या वेळेलाही तू जयदीपचा जीव वाचवला होतास आणि आताही त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची आहे, म्हणूनच मला तुझी मदत करावी लागेल. आणि एक म्हणजे की तुझ्यातल्या गौरीला नित्याची साथ आहे, म्हणूनच तू हुशार आहेस आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा पत्ता तू नक्कीच लावू शकतेस. आणि माझं मागच्या जन्माचं जे पुण्य होतं ते या जन्मात मला वापरायचं आहे. गेल्या जन्मात मला तुमच्या कुटुंबासाठीच पाठवण्यात आलं होतं, पण मात्र ते मी पूर्ण करू शकलो नाही याची खंत माझ्या मनाला लागून राहिली होती, म्हणून तुझा शोध घेत मी फिरत होतो. पण शेवटी या देवाच्या देवीच्या लेकीने जोगतिनीने आमची भेट घालून दिलीस आणि म्हणूनच तुला मी इथे भेटायला आलेलो आहे आणि म्हणून तुझी मदत आम्ही करणार आहोत. त्याच वेळेला ती म्हणते की काय करू, जयदीप काही केला ते सगळं मान्य करायला तयार नाही आणि माईही गेल्या. माई आमच्या दोघांमधल्या दुवा होत्या, जे सगळं त्याला सांगू शकत होत्या, पण त्याही आता या जगात नाही राहिल्या. तेव्हा मग ते म्हणतात की मुली, अजून एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या दोघांमधला दुवा बनू शकते आणि जयदीपला त्याच्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देऊ शकते. तेव्हा मग ती म्हणते की नक्की कोणती व्यक्ती आहे अशी. तेव्हा ते म्हणतात की हे बघ, जशी गेल्या जन्मात मी तुला काही संकेत दिले होते, कोडी घातली होती, जसे मला बंधन होते तसेच आत्ताही मला ते बंधन आहेच. मी पूर्ण तुला सांगू शकत नाही, पण मात्र मी तुला संकेत नक्कीच देऊ शकतो आणि त्या संकेतावरून तुला ओळखावे लागेल की तुला नेमकं काय शोधायचं आहे आणि त्या व्यक्तीपर्यंत तुला पोचायला याची नक्कीच मदत होईल आणि तुला ते सगळं विचार करावा लागेल. त्याच वेळेला ते एक कुंडी देतात आणि त्या कुंडीत भस्म असतं आणि त्या भस्मात मोरपीस रोवलेलं असतं. तेव्हा मग ती म्हणते की स्वामी, भस्मात मोरपीस. तेव्हा ती म्हणते की याचा शोध मी नक्कीच घेईन. आणि इथे सावरी ही अभ्यास करत बसलेली असते. तेवढ्यात तिथून जयदीप म्हणजेच अधिराज येतो आणि ती त्याला म्हणते की हे काय करतोयस तू दाद्या, कधीपर्यंत ह्या दोन गोष्टी चालत राहणार आहेत? अरे घरातलं वातावरण कधीपर्यंत असंच दूषित राहणार आहे? खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतोय. त्यापेक्षा तू एक काम करतोस का? मी एक आयडिया चांगली सुचली आहे मला. तू एक काम कर, तू ना दोघींसंग बी लग्न कर आणि कसं आहे ना, दोघीही राहतील मग चांगल्या गुण्यागोविंदाने. तेव्हा मग तो म्हणतो की अगं चांगली आयडिया आहे ही, तू अभ्यास करतेस की काय करतेस? अगं अगोदर का नाही सांगितली मला ही आयडिया? दोघींनाही नांदवतो. बरं आयडियाला जाऊन आताच सांगतो की पाहुण्याच्या गळ्यात मी मंगळसूत्र घालतो. तेव्हा मग ते म्हणते की अरे दाद्या थांब, मी मस्करी करत होते. तेव्हा मग अधिराज म्हणतो की तुला या मस्करीचा त्रास झाला तर मला खरंच याचा किती त्रास झाला असेल. ती गप्प होते. नंतर नित्या ही त्या मोरपिसाचा विचार करत असते. चंद्रसेन स्वामींनी सांगितलेलं असतं की ते मोरपीस आता त्यापर्यंत तुला पोचावं लागणार आहे आणि ते संकेतापर्यंत तुला जावंच लागणार. तेव्हा जोगतीन विचारते की नेमकं हे सगळं काय होणार आहे आणि ही एका दिवसात कसा शोध घेईल याचा? तेव्हा नित्या म्हणते की हो मी घेईन याचा एका दिवसात शोध. आणि नंतर नित्या घरी आलेली असते. तिला समोर पाहुणी बघते आणि म्हणते की काय हे मोरपीस आणलेस आणि ते असं भस्मात का रोवलं? तेव्हा ती म्हणते की एक बाबांनी मला दिलेलं आहे आणि त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा ती म्हणते की नित्याला देवावर पण विश्वास नव्हता, आता ती बाबावर विश्वास ठेवायला लागली. तेव्हा ती अधिराजला हाताला धरते आणि देवघरात आणते आणि हात जोडत म्हणते की देवी, मला जे काही कार्य करायचं आहे ती मला पूर्ण करू दे आणि तुझी सोबत माझ्याबरोबर कायम राहून दे. त्याच वेळेला आता इथे अधिराज हा तिला म्हणतो की काळजी करू नका. आता नित्या ही देवीसमोर मागणं मागते. तेव्हा अधिराज म्हणतो की देवी, जे काही नित्या मॅडमचं मागणं आहे, त्यांची इच्छा जी काही आहे ती पूर्ण कर. मी नवरा म्हणून तर त्यांची प्रत्येक गोष्टीत सोबत देणारच आहे, पण मात्र त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना यश दे, असं आता अधिराज हा देवीकडे मागतो. आणि ते ऐकल्यानंतर नित्याला फारच बरं वाटतं आणि पाहुणे त्या दोघांना बघून जळफळून तिथून निघून जाते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नेहमीप्रमाणे पाहुणे ही शालिनीला खबर द्यायला येते आणि म्हणते की मालकीनबाई, कुठले तरी नित्याने कुंडी आणलेली आणि त्याच्यात भस्म होतं आणि त्यात मोरपीस रोवलेलं होतं. म्हणाली की कुठल्या तरी बाबाने तिला दिलं आहे आणि जाऊन ते देवघरात ठेवलं तिने. तेव्हा मग आता शालिनी त्याच गोष्टीचा विचार करू लागते. ती म्हणते की मोरपीस आणि भस्मात
ठीक आहे, बघते मी काय करायचं ते, पुढे काय लिंक लावायची ते मी बघते. आणि हो, एक काम कर, अशीच छोट्या छोट्या गोष्टींवर तिच्या नजर ठेवत राहा आणि मला येऊन सगळे अपडेट देत राहा. तेव्हा शालिनीला ती म्हणते की हो चालेल, पण मला कळत नाही मोरपीस हे भस्मात कसं काय. तेव्हा शालिनी म्हणते की ठीक आहे, मी बघते पुढे काय करायचं ते, तू जा आता. पाहुणी निघून जाते. नंतर शालिनी ही सल्लागाराला फोन लावते. तेव्हा तो म्हणतो की झालं, खाल्लीस ना माती आणि गोंधळ नाही झाला ना तुझा. तेव्हा मग ती काहीच बोलत नाही आणि म्हणते की बरं ते सगळं जाऊ दे, एक नवीन गोष्ट विचारायची आहे. ती नित्य आहे ना, कुठल्या तरी बाबाने तिला मोरपीस दिले आणि तेही मातीत न रोवलेलं असताना ते भस्मात रोवलेलं आहे. तेव्हा आता सल्लागार म्हणतो की भस्म म्हणजे दुधारी असतं, एकतर ते पावित्र्य देखील असतं आणि ते राग करणारं देखील असतं. पण नक्की याचा अर्थ काय, मी याचा शोध लावतो, असं सगळं म्हणून तो फोन ठेवतो. आणि नंतर मग आता नित्या ही मोरपीस घेऊन चालत असते. तिला काहीच कळत नसतं. ती म्हणते की या मोरपिसापर्यंत कसं काही पोचू मी. तेवढं तिथे पाहुणी येते आणि विमलला घेऊन येते आणि म्हणते की आई हे बघा, या नित्याकडे काय आहे ते मोरपीस आहे आणि ते घरात तिने भस्म पण आणलेलं आहे. आणि असं म्हणून ती मुद्दामच ती कुंडी घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागते. तर इथे आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नित्य विचार करत असते की या भस्मातल्या मोरपिसाचा मी नेमका काय अर्थ लावू. चंद्रसेन स्वामींनी मला हा संकेत दिलाय, पण तो मला उद्यापर्यंत ओळखायचा आहे आणि जर मला नाही ओळखता आला तर नेमकं काय होईल याचा विचार ती करत असते. आणि त्यानंतर मग आता चंद्रसेन स्वामी हे मदत करतात हे शालिनीला लक्षात आलेलं असतं. शालिनी विचार करत म्हणते की गेल्या जन्मात जयदीपची मदत त्या चंद्रस्वामींनी केलेली होती. आता नेमकी नित्याची मदत तो कोणत्या प्रकारे करणार आहे आणि नेमकं तो काय करतोय. तर ती कुंडी उचलायला म्हणून पाहुणे तिच्या रूममध्ये जाते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.